One day one thoughts came in my mind. What was the thoughts? Ki now I am a 41, 42-year-old right now, and I thought in the beginning I was so poor, and right now I earn so many things. I can feed my stomach satisfiedly. Such kind of earning I did. My wife is also teacher in Dr. P.R. Ambedkar School. So I thought now it is sufficient. No need to do extra hard work. No need to wake up early in the morning 4 o'clock. No need to spend more time on hard work. No need to do more hard work. Then again one thought came in my mind. This body is immortal. ये शरीर नश्वर है. One day we will go. We will leave this world. One day we will leave this world. Before death, we have to do something different. Understood? Because man does not live alive. Only his thoughts, his teaching, his knowledge, his aspect would live alive. आदमी जिंदा नहीं रहता. आदमी के विचार जिंदा रहते हैं, उसकी सोच जिंदा रहती है, उसकी टीचिंग जिंदा रहती है. बराबर है. और हमने मेहनत नहीं की तो भी मरने वाले हैं, और मेहनत की तो भी मरने वाले. वन डे विल कम, वी विल डेफिनेटली डाई. तो क्यों ना ऐसा काम करके मरे कि पीपल विल एटलीस्ट कीप इन माइंड, people will at least keep in mind our thoughts, our teaching, our knowledge, our aspect of life. Understood? So I again thought I have to work hard. फिर मैंने और सोचा कि मुझे अब मेहनत करना बहुत ज़रूरी है. तो अभी मैंने मेरा हार्डवर्क बढ़ा लिया, क्योंकि पिछले 1 साल से मैंने वीडियो अपलोड ही नहीं किए थे अच्छे मेरे खुद के. आई अपलोडेड योर वीडियो, you people's video, but I did not upload my video, any single video within this 6-7 months as per my knowledge. Only I took program, I uploaded some video of program, but I did not upload my special video. Now again I decided I have to do something different. CONSCIOUS, कॉन्शियस माइंड, और एक होता है सब कॉन्शियस माइंड. बराबर है. जो चीज़ें कॉन्शियस माइंड पे बार बार बम्बार्ड होती है, बार बार हमको सुनने को मिलती है, बार 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 हमेशा सुनने को मिलती है, सवेरे शाम दोपहर को सुनने को मिलती है, बीच में सुनने को मिलती है, इधर उधर से सुनने को मिलती है, दोस्त भाई से सुनने से मिलती है. वो चीज़ें बार बार सुनने के कारण वो सबकॉन्शियस माइंड में घर करके बैठती है. क्या बैठती है? सबकॉन्शियस माइंड में घर करके बैठती है. और जो चीज़ें सबकॉन्शियस माइंड में एंटर होती है वही हम बनते हैं. वी कैन बी बिकम जस्ट लाइक दिस. बराबर है. जीवन कुछ भी नहीं है, जीवन अपनी सोच है. लाइफ इज़ नथिंग बट आवर फिलोसफी, आवर थिंकिंग, आवर एटीट्यूड, नॉट मोर देन दैट. इसीलिए मैं इंग्लिश में कमज़ोर भी है. बराबर है. फिर भी उसको अगर मैंने कैन पढ़ाया. देखो मैंने एक चीज़ ऑब्जर्व की है, बहुत से निराश लड़के, हताश लड़के मेरे क्लास में आते हैं. मैं कैन पढ़ाता हूँ, कैन के उसके 50-100 वाक्य करा के लेता हूँ. उसके बाह्य मन पे कैन का बम्बार्डेशन होता है. फिर उसको कैन का होमवर्क को ईमानदारी से करता है. ही कंप्लीट द होमवर्क ऑफ कैन ऑनेस्टली. तो उसको क्या लगता है, उसके सबकॉन्शियस माइंड में सिग्नल जाता है कि मुझे कैन जम रहा है. यानी उसके मन में ये भावना, जो पहला पॉइंट था कि मुझे इंग्लिश आएंगे ही नहीं, वो 1-2% कम होती है. बाद में मैं उसको पढ़ाता हूँ कूड़. बराबर है. उसको लगता है कि वो 50 वाक्य और करता है, उसको लगता है मुझे आता है, क्योंकि सबकॉन्शियस माइंड में वो जाती है चीज़. कॉन्शियस माइंड के बम्बार्डेशन के बाद इट विल एंटर इन द सबकॉन्शियस माइंड. बाद में मैं उसको पढ़ता हूँ शुड. उसको लगता है मुझे शुड के भी वाक्य 50 बनाने हैं, क्योंकि कैन के आए तो शुड के आती है कि वही है, सिर्फ कैन की जगह शुड रखना है. बाद में पढ़ाता हूँ उसको शुड हाव. फिर उसके दिमाग में आता है कि शुड में फर्स्ट फॉर्म इस्तेमाल किया था, शुड हाव में थर्ड फॉर्म को इस्तेमाल करना है. तो उसके दिमाग में आता है कि बहुत इजी है, फर्स्ट फॉर्म है, सेकंड फॉर्म है और थर्ड फॉर्म है. और धीरे धीरे उसका कैन, कूड, शुड हाव पे कॉन्फिडेंस बसता है. उसके अंतर्मन में जाती है कि इंग्लिश लोगों ने बताया था बहुत डिफ़िकल्ट है, पॉसिबल नहीं है, लेकिन 8-10 दिन में मुझे ऐसा महसूस हो रहा है कि इंग्लिश ईजी है, पॉसिबल है. और उसके मन में वो फीलिंग तैयार होना शुरू होते हैं. बाद में उसके उम्र के लड़के या टेंस मंबल करते हैं, तो उसको लगता है ये कर सकता तो मैं क्यों नहीं कर सकता. यानी वो धीरे धीरे उसके माइंड में जा रहा है. बाद में उसको मैं टेंस पढ़ाता हूँ, या मैं पढ़ाता हूँ, मेरा मॉनिटर पढ़ाता है, टेंस पढ़ाता है. बराबर है. बाद में उसको लगता है कि मुझे टेंस भी आ रहे हैं, मैं वाक्य बना रहा हूँ. तो धीरे धीरे उसके मन में जो फीलिंग है, इंग्लिश डिफिकल्ट थी, आउट ऑफ माइंड थी,
पॉसिबल नहीं था, ये निकल के उसको धीरे धीरे पॉसिबल लगता है। हाँ, लेकिन कॉन्शियस माइंड की चीज़ सब कॉन्शियस माइंड में पहुंचने के लिए ज़्यादा समय लगता है, क्योंकि पहले तो अपना कॉन्शियस माइंड वो चीज़ को एक्सेप्ट करता है कि नहीं, ये महत्वपूर्ण बात है। मैंने बोला भगवान नहीं है, तो पहले ये माइंड ने एक्सेप्ट करना चाहिए। अगर तुम्हारे माइंड ने एक्सेप्ट नहीं किया, सर बता रहे गलत बता रहे, ऐसा हो ही नहीं सकता, इम्पॉसिबल है, पहले दरवाजे भी वो अड़ गया, बराबर है, तो दूसरे दरवाजे में कैसे जाएगा? तो पहले दरवाजे पे बार बार मैं स्पष्टीकरण दूंगा कि भगवान नहीं है। तुम बोलेंगे सर भगवान नहीं है तो स्पष्टीकरण दो, भगवान कैसे नहीं है? फिर मैं बताऊंगा, जाओ मंदिर में, अगर भगवान होता तो मंदिर में सीसीटीवी कैमरे की ज़रूरत होती क्या? भगवान का रक्षण कौन कर रहा है? सीसीटीवी कैमरा कर रहा है। मंदिर में चोरी नहीं होनी चाहिए इसलिए क्या लगाया है? सीसीटीवी कैमरा लगाया है। अगर भगवान जिंदा है, भगवान हमारा रक्षण कर रहा है, तो खुद का रक्षण क्यों नहीं कर रहा है? सीसीटीवी कैमरा लोगों ने क्यों लगाया है? फिर तुम्हारे दिमाग में आएगा, चलो सर बोल रहे बात ठीक है, कई मंदिर में खून हुए हैं, जब खून हो रहा था तो भगवान कहाँ गया था? भगवान ने तो उसको बचाना चाहिए था, बराबर है। मैं तीसरा स्पष्टीकरण दूंगा फिर आपको। हमारे भारत में बोला जाता है, हमारे भारत में 33 करोड़ क्या है? भगवान है, और भगवान को मानने वाले ज़्यादा लोग ओबीसी है, ओबीसी यानी अदर बैकवर्ड क्लास, है ना। भारत की कुल मिला के पॉपुलेशन है 145 करोड़, उसमें से 52% ओबीसी लोग हैं। ओबीसी लोग मोस्टली भगवान को मानते हैं, यानी 60 करोड़ लोग क्या हुए भारत में? ओबीसी है। 60 करोड़ लोग भगवान को मान रहे हैं, इसका मतलब इसके पीछे, इसका मतलब है 2 इंसान के पीछे एक भगवान है। 33 कोटि भगवान है, 60 करोड़ पॉपुलेशन है, और 2 इंसान के पीछे अगर एक भगवान है तो भारत की 90% आबादी गरीब क्यों है? फिर जो देश इंग्लैंड, अमेरिका, रशिया, फ्रांस, जिस देश के चर्च बंद हो रहे हैं, जिस देश के लोग चर्च में जा नहीं रहे, वो लोग अमीर कैसे हुए हैं? वो लोग दुनिया पे राज क्यों कर रहे हैं? बराबर है। हाँ, फिर तुम्हारे कॉन्शियस माइंड पे प्रहार हुआ, मैंने स्पष्टीकरण दिया, फिर तुम्हारा दिमाग नहीं नहीं सर आप गलत बोल रहे हैं, ऐसा हो ही नहीं सकता। फिर भी दिमाग में आएगा, हाँ ठीक है सर बोलते ऐसा हो नहीं सकता, लेकिन सीसीटीवी कैमरे क्यों लगाए गए? हाँ, मैंने बचपन में सुना था 33 करोड़ भगवान है, फिर हम 60 करोड़ है, फिर 2 आदमी के पीछे एक भगवान है, फिर हमारा भला क्यों नहीं हो रहा? फिर धीरे धीरे मैं बताऊंगा। दोस्तों देखो, भगवान एक एनर्जी है। पूरे वर्ल्ड ने तांबे के, पीतल के, लोहे के, स्टोन के भगवान को भगवान नहीं बोला। पूरे वर्ल्ड में लोगों ने एक ऐसी अदृश्य एनर्जी है जिसको भगवान बोला। और फिर तुमको मैं और स्पष्टीकरण दूंगा। दोस्तों, तुमने साइंस पढ़ा है, साइंस में एक व्याख्या है, देयर इज़ अ वन डेफिनेशन इन द साइंस। व्हाट इज द डेफिनेशन? एनर्जी, लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी की व्याख्या है। एनर्जी इज नाइदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड, इट कन्वर्ट वन फॉर्म टू अदर फॉर्म। दुनिया एक एनर्जी है, मैं एक एनर्जी हो, तुम एक एनर्जी हो, पूरी दुनिया क्या है? एक सूरज एक एनर्जी है, चांद एक एनर्जी है, और हर एक की एनर्जी की कैपेसिटी अलग अलग है। किसी की 10 टन कैपेसिटी है, किसी की 5 टन कैपेसिटी है, किसी की 1 टन कैपेसिटी है, किसी की 50 ग्राम कैपेसिटी है। मूंगी की एनर्जी है, उसकी कैपेसिटी उसके अनुसार रहेंगी। एनर्जी उसकी डेंसिटी और शेप और साइज़ पे डिसाइड होती है। जैसे ये पंखा लगा, ये भी एक एनर्जी है। पंखा क्यों लगा? क्योंकि इलेक्ट्रिकल एनर्जी का इलेक्ट्रिकल एनर्जी का रूपांतरण, कन्वर्शन किस में हुआ? मैकेनिकल एनर्जी में हुआ, इसलिए पंखा रोटेट हो रहा है। रूपांतरण यानी कन्वर्शन हो रहा है बोलने में, बराबर है। अगर मैं कोई किसी 1-2 काम पे आप फोकस करो जिसका आपको बड़ी कामयाबी मिलेंगी। हमारा फोकस कैसा है? कभी इधर होता है, कभी उधर होता है, कभी उधर होता है, कभी उधर होता है। तो हम एक काम में तज्ञ नहीं बनते। तज्ञ नहीं बनती इसलिए आइडेंटिटी तैयार नहीं होती, और अपनी आइडेंटिटी नहीं बनती इसलिए हम फेमस नहीं होते, इसलिए हम सक्सेसफुल नहीं होते। यही बात है। ये आपका जो कॉन्शियस माइंड है उसको अगर अलग अलग एंगल से स्पष्टीकरण दिया जाए तो वो चीज़ धीरे धीरे क्या होंगे, आपके सबकॉन्शियस माइंड में चली जाएंगी, और फिर आपकी जो मान्यता थी पहले की वो क्या हो जाएंगी? चेंज हो जाएंगी। होंगे ना चेंज? तो आप धीरे धीरे बदल जाओगे। जैसे देखो,
हम मैक्सिमम हमारे समाज में गरीब लोग हैं, हम बराडियन समाज है, उसमें 80% रेशो गरीबी का है, बराबर है। यानी गरीब किसको बोलते हैं कि जो 2 महीने 3 महीने तक काम को नहीं गया तो वो उसको उसके मेंटली उस पर परिणाम होता है, फिजिकली परिणाम होता है, वो उसके घर का अनाज ख़त्म हो सकता है, उसको खर्चा करने के लिए पैसे नहीं रहते हैं, वो गरीब है। जो साल भर भी काम नहीं किया फिर भी उसके जीवन में उतना परिणाम नहीं होता है, उसके पास सब कुछ मुबलक है, वो अमीर है, बराबर है। और एकदम गरीब कौन है, यानी हम मिडिल क्लास है जो 4 महीने तक मैनेज कर सकते। एकदम गरीब कौन है, जो 10 दिन भी काम को नहीं गए तो भी वो भूखे रह सकते हैं, वो एकदम गरीब है। आर गेटिंग माई पॉइंट, आर गेटिंग माई पॉइंट। तो गरीबी और अमीरी एक सोच भी है, हमारे कॉन्शियस माइंड पे बचपन से ही इम्पैक्ट हुआ है। इम्पॅक्ट क्या हुआ है, बापू पैसे का झाडावर लागते का, अंथरून पांघरून पाय पसरावे, जो का घाले जन्मासी तो ना मारे उपासी, बरोबर आहे, कळलं का। बापू हिशोबानं वाग, पैसे बरोबर खर्च कर, जास्त खर्च करू नको, पैसे कमवणं इतकं सोपी नाही आहे, बरोबर आहे। आपण गरीबावर गरिबानं आपलं हिशोबानं वागलं आहे, गरिबानं मरतपर्यंत खाल्लं पाहिजे, आहे ना। असे खूप मनी आहे आपल्यावर आहे, देर आर सो मेनी प्रोवर्ब, आणि त्या आपल्या अंतर्मनात गेलेले आहे। पण आपल्याला पैसे वाचव हे शिकवलं आहे, गरिबावानी वाग हे शिकवलं आहे, अंथरून पांघरून पाय पसरव हे शिकवलेलं आहे, मुलीनं मुलीसारखं वागा हे शिकवलेलं आहे, बरोबर आहे। पण आपल्याला हे नाही शिकवलं आहे का पैसे कसे कमवायचे, पैसा कसा खर्च करायचा, अमीर कसं बनायचं। आपल्या मेंटॅलिटीवर नाही का कॉन्शियस माइंडवर तो प्रहार नाही झाला आहे, म्हणून आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ती गोष्ट बसलेली आहे। आणि काहीच नाही, जीवन म्हणजे काहीच नाही। मी ते पुस्तकातलं तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जे गोष्ट रेकॉर्डिंग झाली, जे गोष्ट स्थिर झाली तेच जीवन बनते, तेच का बनते, जीवन बनते। आणि तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला चेंज करू शकता, हे बी फॅक्ट आहे बरं। पण चेंज कसं, जे तुमची मेंदूची सबकॉन्शियसची रेकॉर्डिंग झालेली आहे ते फक्त डिलीट मारायला लागेल तुम्हाला। डिलीट केव्हा मारेल, जेव्हा तुमच्या कॉन्शियस माइंडवर चांगले पॉवरफुल विचार प्रहार झाले हमेशा हमेशा हमेशा, तेव्हा तुमचा कॉन्शियस माइंड आपोआप काही गोष्टी टाकते कुठे, सबकॉन्शियस माइंडमध्ये, आणि मग आपोआप तुमच्यामध्ये चेंजेस येणं सुरू होते। म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लाईफ म्हणतो का नाही आपण, ते अशीच करते लोक, घडवते। मग पहा एखादी पोरगा राहते पहा ट्रेनिंग कॅम्पमध्ये पाठवत त्याला, तो ट्रेनिंग कॅम्पमध्ये काय करते, तिथलं ट्रेनिंग घेते, तिथलं नॉलेज घेते, मग ते काय करते, सबकॉन्शियस म्हटलं जुन्या मान्यता आहे, जुन्या मान्यता नाही का डिलीट मारते हळूहळू, आणि नवीन मान्यताला काय करते, ॲड करते। मग तरी तो हळूहळू चेंज नाही होत। मग जेव्हा तो नवीन मान्यता नाही का कॉन्शियस माइंडमध्ये स्वतःला म्हणजे स्वीकारते, म्हणजे कधी कधी तर काही काही ठिकाणी आपल्याला ट्रेनिंगमध्ये हिप्नोटाईज करते, ऐकलं तर हिप्नोटिझम, हिप्नोटाईज करून आपल्या मेंदूला शून्य करते, आणि शून्य करून नवीन गोष्टी मेंदूमध्ये भरते। मग त्या गोष्टी नेहमी नेहमी मेंदूत भरत राहते। तो ट्रेनिंग राहते 10 दिवसाचं 8 दिवसाचं, 24 तास मेंदून त्या गोष्टी भरते। मग आपला मेंदू नाही का जो जुन्या मान्यता होत्या त्या डिलीट मारते आणि मेंदूमध्ये नवीन प्रोग्रॅमिंग करते। मग नवीन प्रोग्राम भरला मेंदूमध्ये तर नवीन प्रोग्रामनुसार मग मेंदू काम करणं सुरू करते, आणि मग आपण नवीन प्रोग्राम जो इतका पॉवरफुल दिला आहे, भरलेला आहे, ॲडजस्ट केलेला आहे, ॲड केलेला आहे, तितका पॉवरफुल आपलं व्यक्तिमत्व बनते। ते माणसं बदलत नाही का, आपण तो मॅन इज गेटिंग चेंज म्हणतो, ही वेंट फॉर द ट्रेनिंग अँड ही गॉट चेंज इन हिज लाईफ, हिज लाईफ कम्प्लिटेड ट्रान्सफॉर्म, तर तिथं ते घडवते। जुन्या मान्यता आहे ना, आपल्याला जुन्या भरपूर मान्यता आहे, म्हणजे अशा मान्यता आहे आपल्याला मेंदूमध्ये भरून जुन्या का त्याच्यामुळे आपण जीवनात पुढंच जात नाही आहोत। त्या मान्यता डिलीट करणं आणि नवीन मान्यता टाकणं हे काही सोपी गोष्ट नाही, तारेवरची कसरत आहे, बरोबर आहे का नाही। जसं आपले आईवडील म्हणते एकाला अक्कलच नाही आहे, मोठा आहे पोट्टो, दिमाग नावाची वस्तू नाही का तुला, समजत नाही कसं काम केलं पाहिजे। मग त्याचा बाप त्याला 3 वेळा तुला दिमाग नावाची वस्तू नाही का, तू मोठा आहे, तू समजत नाही का, त्याच्या मनात आहे ना त्या फिलिंग आपोआप तयार होते, म्हणजे तो प्रोग्रामिंग होते, बरोबर आहे का नाही, कळलं का। जसं तुम्ही एक्झाम्पल पहा काय, एखादी नाही का मोठा साधू राहते, साधू खूप मोठा विचारवंत साधू, ज्याला तुम्ही खूप मानता आणि त्याची इज्जत तुम्ही खूप करता, ज्याला तुम्ही मनापासून चाहता, त्याच्यावर तुमचा खूप फेत आहे, आणि त्या साधूने एक वाक्य म्हटलं, बापू मला असं वाटते की एखादी वर्षाने तुला हार्ट अटॅक येऊ शकते,
एखाद्या वर्षाने तुला हार्ट अटॅक येऊ शकते, तू मरू शकते. आणि तुमचा विश्वास कोणावर आहे? त्या साधूवर खूप विश्वास आहे, म्हणजे तुम्ही त्या शब्दाला प्रमाण मानता. मग तुमच्या मनात आपोआप फिलिंग तयार होते वारंवार, चला 1 वर्षानं मला हार्ट अटॅक येईन, मी 1 वर्षानं मरणार आहे बाबा, मी 1 वर्षानं मरणार आहे बाबा. मग 100 वेळा तुम्ही ती गोष्ट कराल, खूप रिपीट कराल. मग ती गोष्ट कुठे जाईल? रिपिटेशन झाल्यावर सबकॉन्शियस माइंडमध्ये जाईल. मग तुम्ही म्हणाल बस आता जीवनातल्या शेवटच्या गोष्टी करून टाकावं, पोराले वाटण्या देऊन द्यावं, आपण 1 वर्षानं मरू शकतो, आपल्याला हार्ट अटॅक येणार आहे. मग पोरीले बोलवते, ती तिचं बरोबर करते, पोरायले बोलवते, मित्रपरा भेटायला जाते, स्वतःला फील करते का मला 1 वर्षानं हार्ट अटॅक येणार आहे. आणि नाही का खरंच घडते, मग 1 वर्षानं हार्ट अटॅक येते. कारण ते जे होतं ॲडमिटन्स होतं, त्यांना मान्य केली होती. असं होते बरं. तुम्ही नाही का एक प्रण करा तुमच्या मनात की मी 3 वर्षानं 5 वर्षानं श्रीमंत बनणार आहो. आणि त्या गोष्टीवर विश्वास ठेवा मनापासून का आय कॅन बी रिच विदिन अ 5 इयर. माझ्यापाशी 2 वर्षानं मोठी कार राहणार आहे, माझ्यापाशी बंगला राहणार आहे, गाडी राहणार आहे, माझ्यापाशी ऐशो आराम राहणार आहे. आणि नाही का 24 तास नाही का रिपीट करा, इमॅजिन करा, रिपीट करा, पिक्चराईज करा. तुम्ही जसंही पिक्चराईज कराल तसं नाही का तुम्हाला मार्ग सापडते. कार कशी घ्यायची, मग पैसा कुठून आणायचा, कसं कमवायचं, कमवायच्या टेक्निक कोणत्या आहे, अमीर बंदार लोक कसे असते, मला कार तर घ्यायचं आहे, मग पैसे तर कमवावं लागेल. मग तुमचा माइंड आहे ना त्या कारच्या चक्करमध्ये पैसे कमवण्याच्या मागे सुरू होते. मग हळूहळू नाही का तुमची पैसे कमवण्याची स्पीड काय होते, वाढते. तुमचा माइंड तसा प्रोग्रामिंग होते. आणि मग नाही काही वर्षांना आपोआप कार येते. असं होते बरं, असं होते. पण तुम्ही म्हणाल सर आमच्यासोबत तर घडलं नाही असं. नाही, मी अनुभव घेतला आहे, असं घडते. म्हणजे होते, हे फॅक्ट आहे. फक्त मात्र तुमच्या कॉन्शियस माइंडला तसा सिग्नल द्यावा लागते आणि खूप मोठ्या प्रमाणात द्यावं लागते. आणि डोळ्यासमोर नाही का ते पिक्चर जो आहे ना तुम्ही पाहाला जीवनात, तो उभा पाहिजे, तो नेहमी डोळ्यासमोर आला पाहिजे पिक्चर. कळलं का? तुमच्या डोळ्यासमोर ते कार आली पाहिजे, तुमच्या डोळ्यासमोर पैसे कमवण्याकरता बिझनेस आला पाहिजे. आणि तो बिझनेस एवढा रिपीट झाला पाहिजे काय वाटतं पाहिजे की हा एक बेस्ट बिझनेस आहे आणि हेच काम मला करायचं आहे. हे काम केल्यावर कार येतेच, बरोबर आहे? मग नाही का तुमचा माइंड नाही का तसंच काम करायला लागते आणि त्या मार्गाने नाही का मेहनत करते आणि स्ट्रगल करते आणि आपोआप ते घडते. तुम्हाला यकीन आहे काय गोष्ट? डू यू बिलीव्ह ऑन दिस थिंग अरे डोंट बिलीव्ह ऑन दिस थिंग? होते बरं मॅडम असं. एक नाही का मॉर्फी नावाचा रायटर होता, त्याला 40 वर्षापूर्वी कॅन्सर झाला होता. पण त्यानं नाही का असं महसूस केलं सबकॉन्शियस माइंडमध्ये, मी बेस्ट आहो, मी चांगला आहो, मी पॉवरफुल आहो, मी तगडा आहो. त्यांनी रोज व्यायाम केला. त्यांनी लोक स्वतःला सिग्नल दिला रोज का आय एम बेटर, आय एम गुड, आय एम हेल्दी, आय कॅन डू एव्हरीथिंग इन माय लाईफ, आय एम सक्सेसफुल पर्सन, आय एम हेल्दी पर्सन, आय एम परफेक्ट पर्सन, आय एम अ बॉडी बिल्डर, आय एम पॉवरफुल पर्सन, आय कॅन वॉक स्पीडीली, आय कॅन रन स्पीडीली, आय कॅन एनर्जेटिक पर्सन, आय एम अ एन्थुझॅस्टिक पर्सन. त्यानं नाही का सिग्नल दिला आणि मनाला रोज नाही का पॉझिटिव्ह गोष्टीसाठी फील केलं. मग नेहमी त्यानं एकही मिनिट तो विचार आला का मला कॅन्सर आहे. त्यानं कॉमेडी सुरू केली, त्यानं एन्जॉयमेंट सुरू केली, त्यानं हॅपीनेस सुरू केलं. 1-1.5 वर्षांनी काय झालं माहिती आहे का, त्याच्या बॉडीनं ती गोष्ट अडॉप्ट केली, स्वीकारली. कारण ते सबकॉन्शियस माइंडमध्ये गेले आणि त्याच्या कॅन्सर बिमारी आपोआप खतम झाली, त्याला माहीतच नाही पडलं. आणि त्याच माणसाने एक पुस्तक लिहिलं मग, माहिती आहे कोणतं? पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. आणि त्याने मग वेगवेगळे प्रयोग सांगितले का माणूस कसा कंडिशनिंग होते, डिझायनिंग होते. आणि ही पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंडवर मी सुद्धा एक कॅम्प अटेंड केला होता पुण्याला, श्याम मानवचा. आय अटेंडेड वन कॅम्प. आणि तुम्हाला सांगतो ना, पूर्ण जीवनाची कमाल जी आहे ना, हे सबकॉन्शियस माइंडचीच आहे. फक्त होते का प्रॉब्लेम मॅडम, म्हणजे आपल्या जीवनात सांगतो फॅक्ट, लहान वयापासून आपण गरीब लोक आहो ना, आपल्या आईवडिलाचे विचार गरिबीचे आहे. आपला जो सर्वात मोठा प्रभाव आपल्या जीवनावर आपल्या बालपणचा असते. आपण बालपणचे मित्र कधीच भुलत नाही, आपण बालपणचे खेळणे भुलत नाही, आपण बालपणचे आईवडील भुलत नाही. म्हणजे आपले आईवडील तेच असते, पण त्याला बालपणचं तुम्ही आईवडिलाला पहा, तुम्ही चित्र काढा समोर त्या आईवडिलाचं, तुम्हाला जास्त बालपण आठवण, आईवडिलाचं प्रेम आठवण, आईवडिलांना मारलेलं आठवण, आईवडिलांनी कोणत्या गावाला तुम्हाला घेऊन गेलं ते आठवेल, बालपणचे मित्र आठवेल तुम्हाला. आणि जेव्हा तुम्हाला बालपण आठवते ना, तर तुम्हाला जिव्हाळ्यानं आठवते, मनापासून फिलिंग राहते, पॉझिटिव्ह फिलिंग राहते.
तुमचे मित्र आता किती बना, हे तेवढे जिव्हाळ्याचे नाही राहत. बालपणचे खूप जिव्हाळ्याचे राहते. हे गोष्ट नोट केली का तुम्ही? बालबुद्धीवर जो काही प्रभाव घडते, जो काही टीचिंग मिळते बालमनात, ते खूप प्रभावी राहते, ते खूप लाईफ लॉंग राहते. आता आपल्या बालमनावर बालवयात आपल्या बालमनावर कोणत्या कोणत्या गोष्टीचा प्रहार झाला हे तुम्ही आठवा. विच थिंग गॉट इम्पॅक्टेड इन युअर चाइल्डहुड माइंड, यू रिमेंबर इट. मग तुम्ही पहा, तुम्ही ऑब्झर्व करा त्या गोष्टी. कोणत्या गोष्टीचा प्रभाव झाला आहे? जर फायनान्शियलबद्दल बोलत झालं तर निगेटिव्ह प्रभाव झाला आहे, बरोबर आहे. पॉझिटिव्ह प्रभाव झालेला नाही आहे. इवन आहे ना, मला आठवते म्हणजे बालमनावर जो परिणाम झाला, म्हणजे माझा जो सबकॉन्शियस माइंड डिझाईन झाला होता इन माय चाइल्डहुड, का झाला होता? गरिबीची परिस्थिती, त्या परिस्थितीमध्ये पैसा म्हणजे खूप मोठी वस्तू, कठीण वस्तू, पॉसिबल नाही अशा वस्तू. मग पैसा कमवण्यासाठी खूप मेहनत करावं लागते, हा भावना. मग मेहनत कोणती करावं लागते? वावरात जावं लागते. मेहनत कोणती करावं लागते? गोट्यामागचे कामं करावं लागते. मेहनत कोणती करावं लागते? मिस्त्रीकडे कामाला जावं लागते. मेहनत कोणती करावं लागते? कंपनीत लागावं लागते, बरोबर आहे. मग आपण डोळ्याने का पाहिलं? वडील मेहनत करते, पण वडील कुठं जाते? कंपनीत जाते. आई कुठं जाते? शेतात जाते. म्हणजे पैसे कमवण्याकरता शेतात जावं लागते, कंपनीत जावं लागते, फॅक्टरीत जावं लागते, शेती करावं लागते. हाच परिणाम झाला, बरोबर आहे. म्हणजे आपण जेव्हा कंपनीत जातो तर आपण पैशाला अट्रॅक्ट नाही करत, फक्त कामाला अट्रॅक्ट करतो. आपल्या तुलनेत जेव्हा एखादी मारवाडी बांधवाचा पोरगा आहे, त्याच्या बालमनावर परिणाम काय झाला? गल्ल्यावर बसावं लागते, दुकान टाकावं लागते, 10 नोकर ठेवावं लागते, नोकर काम करते, आपण फक्त पैसे मोजतो. नोकर काम करते, आपण पैसे मोजतो. नोकराला ऑर्डर खपवावं लागते, नोकराला बरोबर काम द्यावं लागते, त्याला समजावून सांगावं लागते, त्याच्यापासून काम करून घ्यावं लागते. कुणावर परिणाम झाला? त्याच्या मनावर. आपल्या मनावर परिणाम झाला? स्वतः काम करावं लागते, स्वतः औरात जावं लागते, स्वतः गोट्यामागचे काम करावं लागते. हा परिणाम झाला. तर त्याच्या माइंडसेटमध्ये नाही का ते गोष्ट नाही का बसली. 10 नोकर, मोठं दुकान, गल्ला. जर श्रीमंत खर्चानंतर फॅक्टरी, अंबानीच्या खर्चा पोरगा असन तर अशी एखादी स्कीम आणायला लागते जिओसारखी, का ती स्कीम एक वेळची 4-5 वर्ष मेहनत घ्यावं लागते, राबवली का घर बसल्यास पैसा येते. हे कोणाच्या पोराची मानसिकता बनली? अंबानीच्या. दुकानदार असन तुमचे वडील, मारवाडी समाजात दुकानदार जास्त राहते, तर त्याची मानसिकता बनली जाण्यापासून. वडील काही नाही, वडील जाते गल्ल्यावर बसते, नोकराला कामे लावते, ऑर्डर खपवते, बिझनेस मेंटेन करते, ठोकणं साखर आणते 30 रुपयाची, 35ला विकते, 5 रुपये किलो मागे नफा कमवते. 100 पोते आणले, 1000 किलो साखर आणली समजा 10, तर एका पोत्यामागं त्याला 1000 रुपये भेटते. 100 पोत्यामागं 1 लाख भेटते. 1 लाख फाडकन निघते. कोणाची मेंटॅलिटी बनली? त्याची. आपली का बनली? कंपनीत जावं लागते, महिन्याचा पगार होते, 8000 पगार भेटते, मग पी एफ कटते, मग TDS कटते, काटून 6500 भेटते, मग ते पी एफ नाही का मग म्हातारपणात कामी पडते, बरोबर आहे. हे सायकॉलॉजी कोणाची बनली? आपली. तर तो करताय पैशाला अट्रॅक्ट, आपण करतो कामाला अट्रॅक्ट, तर आपण बनतो हार्डवर्कर. पण हार्डवर्क कोणता बनतो? फिजिकल हार्डवर्कर बनतो आपण. आणि तो एक तर मेंटल बनते हार्डवर्कर, आणि त्याला पैसा दिसते. आता हार्डवर्कचे 2 प्रकार आहेत. हार्डवर्कचे किती प्रकार आहे? 2. एक आहे फिजिकल हार्डवर्क आणि एक आहे मेंटल हार्डवर्क. तर फिजिकल हार्डवर्क करणारा माणूस श्रीमंत कधीच बनत नाही. ही कांट बी रिच मॅन. श्रीमंतही बनत नाही, हुशारही बनत नाही, बुद्धिमानही बनत नाही, चाणक्षही बनत नाही, अलर्टही बनत नाही. कारण फिजिकल हार्डवर्क करणं हे जनावराचं काम आहे, बैलाचं काम आहे. बैल कोणतं काम करते? बैल हा खूप मेहनत करते. बैल कधी अमीर बनते का? जर तुम्ही बैलासारखं काम वावरामध्ये केलं तुम्ही अमीर बनणार आहे का? मग अमीर बनण्याचा जो फॉर्म्युला आहे, काहीतरी बनण्याचा फॉर्म्युला आहे, तो आहे मेंटल हार्डवर्क, बौद्धिक मेहनत. शारीरिक मेहनत नाही आहे. बौद्धिक मेहनत का करते? मेंदूला अलर्ट करते, मेंदूला हुशार बनवते, बरोबर आहे का नाही? पहा,
एक वाक्य आहे एका विचारवंताचं. ते वाक्य असं आहे, बुद्धिमत्ता और चरित्र में फरक क्या है. बुद्धिमत्ता जर तुम्हाला वाढायची असेल तर अध्ययन आणि चिंतन एकट्यात राहून करावं लागते. बुद्धिमान व्यक्ती कोण म्हणते, जो अध्ययन म्हणजे वाचन आणि चिंतन एकांतात करते तो बुद्धिमान बनते. कारण वाचन करायला एकांत लागते, चिंतन करायला एकांत लागते. ॲम आय राईट ऑर रॉंग? आणि जर तुम्हाला चरित्र तुमचं डेव्हलप करायचं असेल तर तुम्हाला व्यवहार करावं लागते. लोकांसंग व्यवहार करणे, लोकांना कामी लावावं लागते, लोकांसंग बोलावं लागते, कठीण परिस्थिती हँडल करावं लागते, सिच्युएशनल मॅनेजमेंट करावं लागते. तर तुमचं चरित्र डेव्हलप होते. आणि जीवनात मोठं बनण्याकरता बुद्धिमत्ता आणि चरित्र डेव्हलप होणं आवश्यक आहे. बुद्धिमत्ता आणि चरित्र बोथ आर इम्पॉर्टंट थिंग. आपले मराठी बांधव पहा, त्याचं बोलणं पहा, चरित्र पहा, लोकव्यवहार पहा. काका बैठो ना, काका हे काम करलो ना, काका दादा, आणि बिलकुल पोलाइटली बोलते. लोकव्यवहार त्यांचा नम्र असते, त्यांचं कल्चर नम्र असते. आपण हे काम काऊन नाही केलं, समजत नाही का, तुला अक्कल नाही आहे का. आपल्यामध्ये इगो येते, घमंड येते, आपली टोनिंग बदलते, आपला व्यवहार बदलते, आपल्यामध्ये राग लवकर तयार होते, आपल्यामध्ये अहंकार लवकर तयार होते. आपल्या तुलनेत मारवाडी बांधव पहा, त्यांची लोकांना हँडल करण्याची स्किल पहा, त्यांची बोलण्याची टोनिंग पहा, त्यांची वागण्याचा मेथड पहा. त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आपल्यापेक्षा. तुम्ही प्रकाश साडी सेंटरमध्ये गेले असाल, सकाळी जा, त्याच प्रेमानं साडी दाखवेल, समजावून सांगेल. दुपारी जा, तेच कॅलिबर वापरेल. संध्याकाळी जा, तेवढ्याच इज्जत रिस्पेक्टनं, तेवढ्याच स्टेटसनं, तेवढ्याच आपुलकीनं तुम्हाला तो वस्तू दाखवेल. आपल्या बराटीच्या दुकानात जा, तू सकाळी आलता ना, आता घेशील तर घे नको, एवढा वस्तू अवेलेबल आहे, पटत ना टेक, नाही तर राम टेक. एक दोन वाक्य तरी कमी जास्त बोलून देतो आपण न कळत. मग तो सेकंड टाईम कस्टमर येत नाही. तो जर अमूलाग्र बदल आणायची इच्छा दाखवत असाल तर तुम्हाला तुमच्या सबकॉन्शियस माइंडने ट्रेन करायला लागेल. यू हॅव टू ट्रेन युअर सबकॉन्शियस माइंड. दॅट इज टू मच इम्पॉर्टंट. कळलं का तुम्हाला. मी पुस्तक वाचताना एक गोष्ट नोट केली, तुम्ही खूप मोठे माणूस बनू शकता, कोणीही बनू शकते. म्हणजे तुम्ही यकीन करा, एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे, तुम्ही यकीन करा. म्हणजे प्रत्येक माणूस जेव्हा खूप मोठा बनते ना गरिबीतून, तो स्वतःवर यकीन नाही करते मी एवढा मोठा बनलो कसं. पण तो बनते का, कारण तो अनुशासन फॉलो करते, तो हे टेक्निक फॉलो करते, स्वतःला मेंटली चेंज करते. मग त्यालाच कळत नाही 8-10 वर्षांनी तो किती मोठा बनला म्हणून. मग आपण म्हणतो यार शेंबडा होता, अक्कल नव्हती लेकाले, मी त्याला कळूया झापलं रे, आता पाय तो कोटच्या कोटा पोचला. असं ऐकलं का तुम्ही? असं ऐकलं असेल ना तुम्ही, बरोबर आहे. आपण जुना नाही राहिला तो, आता पूर्ण बदलला आहे. बरं, त्याचं बोलणं पा कसं आहे, त्याचं वागणं पा कसं आहे, त्याचं काम करण्याची पद्धत पा कशी आहे. त्याच्या हाताखालता 100 नौकऱ्या बरं, आता तो वेगळा राहिला. बरोबर, थोडंसं हिशोबाने बोला, तो मोठा माणूस झाला आहे आता, तो पहिलचा नाही राहिला आपला. नाही तुम्ही बस आपलंच लावा जुनं, आपण म्हणतो का नाही असं. इज इट राईट ऑर रॉंग. तर म्हणजे थोडक्यात तुम्हाला एकच सांगायचं आहे मला, यू कैन आल्सो चेंज योर लाइफ. आप भी आपका जीवन बदल सकते हो अगर आपको सबकॉन्शियस माइंड को आपने ट्रेन किया तो. ठीक आहे. आता सबकॉन्शियस माइंडले ट्रेन करण्याकरता एक विधी आहे जे आम्हाला श्याम मानवनं शिकवली, ज्याचे नोट्स माझ्यापाशी तयार आहे. पण ते शिकण्याकरता 4 दिवस लागतील. पर डे 2 तास शिकावं लागेल. त्याच्यामध्ये काही प्रॅक्टिकल प्रयोग आहे, ते प्रयोग करून पाहावं लागेल. पण ते आता आपण काही घेणार नाही इथं. नाही तुमची इच्छा राहील तर आपण एखाद्या बॅचला घेऊ, कारण तो विषय वेगळा होते. तुम्हाला कळलं का हा विषय? कळलं का? ज्याला इंग्लिश येत नाही त्यांनी फक्त आपला मी माहीत आहे क्लासला त्यांना 6-6 महिने वर्ष का ठेवतो मी, मेंबरशिप कार्ड का देतो माहीत आहे डलडल मुलांना. का पहिले त्याचा हे तरी फील झालं पाहिजे का कॉन्शियस माइंडवर वारंवार प्रहार करून त्याला वारंवार कॅन शिकू त्याला वारंवार कूड शिकवल्यामुळे, त्याला वारंवार टाईम टू टाईम टेन्स स्टेजवर बोलवल्यामुळे त्याला आपोआप फील व्हायला लागतं एका स्टेजला का मी करू शकतो. आणि त्याचा सबकॉन्शियस माइंड आपोआप ट्रेन होते. बरोबर आहे. आणि तो हळूहळू विचार करायला लागते का मला जमत आहे. आणि जेव्हा त्याच्या मनात भावना येते का मैं कर सकता हूँ, मही कर सकता हूँ, तर त्याला मग जगातली कोणतीच ताकद रोखू शकत नाही. मग तो ते गोष्ट करून दाखवतेच. मग तुम्ही त्याला कितीही रोका, मग तो रोखणार
नाही. तो रुकणार केव्हा नाही आहे, जेव्हा त्याच्या मनात फिलिंग झाले की मैं कर सकता हूँ. हे फिलिंग तयार होणं म्हणजे त्याला कोणी थांबवणं नाही आहे. एखाद्या तुमच्या कुटुंबातल्या मुलांना प्रण केलं का मला मोठा बिझनेसमॅन बनायचा आहे, मला आय एस बनायचा आहे, काही हो, त्याच्या मनात सबकॉन्शियस माइंडमध्ये घर केलं आय एस बनण्याचं. मग तो आईवडिलांनी ऐकत नाही, तो पुण्याला जाते. वडील त्याला 10 वेळा फोन करतात, वापस येणार रे, नाही जमणार, पापा मी मरून जाईन तिथं म्हणते, पण वापस येत नाही. तो त्याच्या मनात ते भावनाच राहते, तो बरोबर ते गोष्ट करते. पण सबकॉन्शियस माइंडमध्ये ती गोष्ट गेली पाहिजे. हा खूप मोठा मुद्दा आहे बरं. तर तुम्ही असं किती ज्ञान द्या कोणाले, तो ते गोष्ट करतच नाही जोपर्यंत सबकॉन्शियस माइंड तयार नाही होत. ठीक आहे, हा विषय संपवून टाकू, हा विषय संपला.